नमस्कार मित्रांनो, माझे मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत येणारा जो आठवडा आहे म्हणजेच 19 ते 23 जानेवारी दरम्यान निफ्टी आणि बँक निफ्टीच्या महत्त्वाच्या लेवल काय असू शकतात आणि ओव्हरऑल मार्केटमध्ये जे काही चालू आहे त्याचा काय इम्पॅक्ट आपल्या येणाऱ्या आठवड्यामध्ये पाहायला मिळू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आत्ता आपण 10 दिवसावरती बजेट आले तर या बजेटसाठीची जी मूवमेंट आहे ती आत्ता सुरू होण्याचे चान्सेस किती आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ छोटा ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे आणि सोमवारपासून आपल्या आता रेग्युलर व्हिडिओ सुरू होतील ज्याच्यामध्ये आपण डेली ॲनालिसिस करत होतो. पाठीमागील एक 3-4 महिन्यांपासून आपण बंद केलं होतं, पण आता सोमवारपासून ते रेग्युलर असणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं, हा जो आठवडा आहे ना हा जास्त कन्फ्यूज करणारा असू शकतो. त्याचं कारण टेक्निकल आणि बाकीचे जे फंडामेंटल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी घडत आहेत ना ग्लोबल मार्केटमध्ये त्याच्याशी निगडीत आहेत. आता सध्याला मार्केटला सगळ्यात मोठं लागलेलं ग्रहण जर काय असेल ना तर ते आहेत आपल्या तात्या. तर तात्यांचा काही भरोसा नाही आहे, कधीही काही बोलतात. त्याच्यामुळे तुम्ही जे काही टेक्निकल ॲनालिसिस आपण जे प्राईस ॲक्शनवरती काम करत असतो ना ते तुम्ही कितीही चांगलं करा, पण तात्या उठले आणि काही बोलले किंवा त्यांनी एखादं ट्विट केलं, आता ट्रूथ सोशल म्हणतात तिथे ट्विट न करता ते ट्रूथ सोशलवरती त्यांची गोष्ट मांडत असतात किंवा इतर ठिकाणी जर ते काही बोलले, मग ते इराणच्या संदर्भात असू शकतं, ते ग्रीनलँडच्या संदर्भात असू शकतं किंवा आपल्या भारताविषयी जे काही टेरिफचं धोरण आहे ना त्यांचं त्याविषयी असू शकतं. या सगळ्या गोष्टींचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्याला सध्या मार्केटवरती पाहायला मिळतो आणि या सगळ्या गोष्टी आपल्याशी निगडीत आहेत. ग्रीनलँडचा तेवढा इम्पॅक्ट नाही आहे, परंतु इराणवरती त्यांनी आता सांगितलं एक्स्ट्रा 25% टेरिफ परत आपल्यावरती रशियाकडून येतो आहे, त्याच्यामुळे 500% टेरिफ लावण्याचाही मध्ये त्यांनी चर्चा केलेली आहे. म्हणजे असं करत करत कदाचित 1000% टेरिफपर्यंत ते भारताला पोहोचवू शकतात आणि त्याचा इम्पॅक्ट आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतो. हे झालं ग्लोबल मार्केटचं. याच्यामध्ये अजून एक गोष्ट जी ॲड होती ना ती आहे एफ-आयचं सेलिंग. गेल्या कित्येक महिन्यांपासून आपण पाहतो एफ-आयचं कंटिन्यूअस सेलिंग करत आहेत. म्हणजे मार्केट टॉपला पोहोचलं त्याच्यामध्येही त्यांचा काही हातभार नव्हता. म्हणजे हा एक टॉप लागला त्यावेळेसही नव्हतं आणि हा टॉप लागला त्यावेळेसही त्यांचं काही हातभार होता असं दिसलं नाही मार्केटमध्ये. हां, छोटं मोठं एखाद दुसऱ्या दिवशी किंवा एखाद्या वीकचं तर बाईंग मला आठवत नाही गेल्या कित्येक महिन्यांपासून आलेलं की पूर्ण आठवडाभर एफ-आयने बाईंग केलं आहे, पण एखाद दुसऱ्या दिवसाचं येतं आहे आणि नंतरून आपल्याला कंटिन्युअस सेलिंग पाहायला मिळतं आहे. हा एक इम्पॅक्ट आहे मार्केटवरती. दुसरं, बाकी क्रूड आत्ता गेल्या काही दिवसापासून वाढताना पाहायला मिळतं आहे, तर त्याचा तेवढा मोठा इम्पॅक्ट नाही आहे. किंवा डॉलर इंडेक्स आहे, परत हां डॉलरचा एक इम्पॅक्ट आहे. डॉलर इंडेक्स वेगळा आणि डॉलर जे आहे तो वेगळा. तर डॉलरचा एक इम्पॅक्ट आपण पाहतोय 90च्या वरती आता कंटिन्यू सस्टेन करताना. मध्ये 1-2-3 दिवस खाली आलेलं पाहायला मिळालं होतं, पण ते 90च्या वरती सस्टेन करत आहे. तर एवढ्या साऱ्या निगेटिव्ह गोष्टी आहेत मार्केटमध्ये. आता या गोष्टी निगेटिव्ह बरोबरच पॉझिटिव्ह सुद्धा होऊ शकतात. जर येत्या काही दिवसामध्ये चाललंय 26 जानेवारीच्या आसपास आपली ट्रेड डील होऊ शकते. जर ही झाली ना तर तुमचं सगळं टेक्निकल आहे असंच राहील आणि मार्केटमध्ये एक मोठी ग्रीन कॅन्डल आपल्याला म्हणताना पाहायला मिळेल. पण कधी? हे ट्रेड डील आल्याच्या नंतर. आणि हे आत्ता सध्या कोणालाही माहिती नाही. विशेष म्हणजे जो माणूस करतोय ना त्यालाही माहिती नाही, कारण त्यालाच माहिती नसतं की तो उद्या काय बोलून जाईल. त्याच्यामुळे त्याच्यावरती विसंबून कोणताही ट्रेड करायचा नाही. आपण प्राईस ॲक्शननुसारच पाहणार आहोत की कशा पद्धतीच्या लेवल निघू शकतात आणि त्या लेवलवरतीच काम करणार आहोत. पण एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत जिकडे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये एफ-आयचं सेलिंग सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि दुसरं या साहेबांचं, याच्यावरती कोणी प्रेडिक्ट करून काम करू शकत नाही. त्याच्यामुळे टेक्निकल काम करा आणि याच्यावरती थोडंफार लक्ष असू द्या. सगळ्यात महत्त्वाचं, ओव्हरनाईट पोझिशन ज्या आहेत ना त्या सध्याला थोड्याफार कमी करून गेलेलं केव्हाही चांगलं राहील, खास करून कमीत कमी बजेटपर्यंत. का? तर ओव्हरनाईट पोझिशन बजेटच्या अगोदर जर काही चांगले निघाले ना तर खूप चांगला इम्पॅक्ट पाहायला मिळू शकतो आणि खराब न्यूज तर येत आहेतच आहे आणि मग त्याचा तेवढा इम्पॅक्ट मार्केटवरती पाहायला मिळत नाही अजून तरी खराब. पण ही एक मोठी रेड कॅन्डल बनली आणि त्याच्यानंतर एक छोटीशी आत्ता कॅन्डल बनताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे डोजीसारखं. आता टेक्निकली काय दिसते मार्केटमध्ये ते पाहूयात. बाकीच्या ज्या गोष्टी आपल्या हातात नाही आहेत त्याचं आपण काय करू शकत नाही, परंतु टेक्निकल चार्ट पाहून आपण ठरवू शकतो काय करायचं. आता सध्याला हा आठवडा कन्फ्युजन असणार आहे, पण मग रेंज काय निघून येते तर सगळ्यात महत्त्वाचं, या कॅन्डलचा जो काही हाय बनलेला आहे तो आहे आपला 25,900च्या आसपास आणि हाच महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे. म्हणजे ज्याला पोझिशनल बाईंग करायचं आहे किंवा बजेटसाठीचं जे बाईंग करायचं आहे ना, जोपर्यंत 25,900च्या वरती मार्केट जात नाही तोपर्यंत बाईंग बनणार नाही. हां, तुम्ही क्लोजिंग बेसिसवरती 800च्या वरती जरी क्लोज झाला ना 25,820 तर विचार करू शकता, पण सगळ्यात महत्त्वाची लेवल असणार आहे 25,900. आता डाऊन साईड कुठे आहे तर हा लो पकडायचा नाही आहे, म्हणजे तो 475च्या आसपास जो लागला त्याची गरज नाही आहे. जर तुम्हाला डाऊन साईडचा प्लॅनिंग करायचं आहे तर त्यासाठी हा जो लो आहे तो आहे 25,650च्या आसपास. मग इथे तुम्ही 20-30 पॉईंटचं क्वेश्चन घेऊ शकता. मग इम्पॉर्टंट लेवल काय असणार आहे तुमच्यासाठी 25,620. 25,620च्या खाली
मार्केट निगेटिव्ह टेरिटरीमध्ये पोहोचणार आहे. आत्ताही थोडंफार निगेटिव्ह आहे, म्हणजे आपण टॉपपासून खूप दूर नाही आहे की निगेटिव्ह विचार करायला, पण फक्त आठवड्यासाठीचा जर विचार करायचा झाला तर 25,620च्या खाली मार्केटमध्ये एक आपण फॉल पाहू शकतो किंवा जे डाऊन साईडचे ट्रेड आहेत ते प्लॅन करू शकतो. मग याच्यानंतरचं या आठवड्याचं टार्गेट काय होऊ शकतं ते आपण पाहणार आहोत. तर याच्या खाली जी महत्त्वाची लेवल येऊ शकते ती आहे 25,400. कारण का हा जो लो लागला आहे ना, तर इथे तुम्ही थोडंफार या पद्धतीने जर ड्रॉ केलं आणि इथे हा रेजिस्टन्स आहे आणि इथे थोडं हे इग्नोर केलं तर या पद्धतीने जर तुम्ही पाहिलं ना, तर एक रेजिस्टन्स डेलीवरती ते जास्त चांगलं समजायला येईल तुम्हाला. तर इथे 25,400 आणि मग त्याच्यानंतर 25,200पर्यंतचा प्रवास. मी 200 पॉईंट सांगतोय, मध्ये एक्झॅक्ट लेवल आहे तर डेली अनालिसिसमध्ये डिस्कस करूया. पण 25,200पर्यंतच्या लेवल 25,600च्या खाली ओपन होत आहेत या आठवड्यासाठी, हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपण डेली कॅन्डलवरती पाहूयात, म्हणजे तुम्हाला या गोष्टी अजून क्लिअर होतील की चार्ट तुम्हाला काय सांगतो. पहा आत्ता काय झालं आहे, ही जी लेवल आहे पहा या कॅन्डलमध्ये, म्हणजे हा फॉल आणि इथे एक पाहिलं तुम्ही तर कन्सोलिडेशन फेज, म्हणजे बेरिश पोलन फ्लॅग टाईप पॅटर्न आपल्याला बनताना पाहायला मिळाला. मग जसे ही लेवल ब्रेक होईल मग त्याच्या खाली एखादा तासभर जरी काम झालं मार्केटमध्ये, ती लेवल येते 600च्या आसपास. पहा या कॅन्डलचं हायेस्ट क्लोजिंग आहे या कन्सोलिडेशन फेजमध्ये, ती ग्रीन आहे परंतु लोवेस्ट क्लोजिंग आहे. तर याच्या खाली जसं मार्केट निघणार आहे 25,600च्या खाली ना, तर एक चांगला मोठा फॉल आपल्याला ॲटलिस्ट फर्स्ट इथपर्यंत आणि सेकंड इथपर्यंत घेऊन जाऊ शकतो. मग 25,000 न पकडता आपण 25,200 सेफर साईड टार्गेट या आठवड्यासाठी पकडू शकतो. हे जरी इथे तेवढं क्लिअर वाटत नसलं ना, तरी तुम्ही एकदा जर लाईन चार्ट लावला ना, तर क्लिअरली आपल्याला एक डबल टॉप पॅटर्न, हा थोडा वेळ वाटत असेल तुम्हाला तर विकलीवरती बघा एक क्लिअर कट डबल टॉप, हे थोडं वरती गेल्यामुळे एक कन्फ्युजन आहे, परंतु एक क्लिअर डबल टॉप पॅटर्न आपल्याला बनताना पाहायला मिळाला. याचा ब्रेकडाऊनही आपण पाहिलेला आहे. मग आता इथे जर रिटेस्टिंगला मार्केट येणं अपेक्षित होतं, पण ते आलेलं नाही आहे आणि ही लेवल जी आहे ना ती 25,900च्या वरती आहे. पण आता आपण याच्या खाली ट्रेड करत आहोत, त्याच्यामुळे इथेच महत्त्वाची लेवल आहे 850च्या वरती. जसं आपण बंद लाईन चार्ट आहे म्हणून क्लोजिंग बेसिसवरती सांगतो, 850च्या वरती बंद झालं किंवा 900 ब्रेक झालं तर आणि तरच अपसाईड, आणि डाऊन साईड मग आपल्याला ही जी लेवल आहे आणि त्याच्यानंतर ही जी लेवल आहे इथपर्यंत पाहायला मिळू शकते, हे लक्षात ठेवायचं. म्हणून डाऊन साईडचे या लेवल आहेत. मग अपसाईडच्या लेवल आपल्याला कुठपर्यंत पाहायला मिळू शकतात या आठवड्यामध्ये, तर अपसाईड महत्त्वाच्या लेवल ज्या आहेत अपसाईडसाठी त्या एक मिनिट. तर अपसाईड जोपर्यंत 25,900च्या वरती जात नाही ना, तोपर्यंत पोझिशनला आपण ट्राय करू शकत नाही. पण ज्यांना इंट्राडेमध्ये बाईंग करायचं आहे किंवा इंट्राडे ट्रेड प्लॅन करायचे आहेत ना, त्यांच्यासाठी 25,750 ही लेवल इम्पॉर्टंट आहे. 25,750च्या वरती जर मार्केट थोडा वेळ सस्टेन करते तर 25,850 860 ही एक लेवल असणार आहे. आणि 25,920 या छोट्या 60 70 पॉईंटच्या लेवल का देतोय, तर त्याच्यामध्ये राहू शकतो मार्केट. जसं 25,920 ब्रेक होईल मार्केट त्याच्यावरती वन डे क्लोजिंग येईल 850च्या वरती वन डे, आणि 25,920च्या वरती एक तासाचं क्लोजिंग. जर इंट्राडेमध्ये मोठी कॅन्डल बनते तर मग ही लेवल इम्पॉर्टंट ठरणार आहे. 920च्या वरती क्लोजिंग येतं तर मग आपण 26,150पर्यंतचा प्रवास या आठवड्यामध्ये पाहू शकतो. खूप पॉझिटिव्ह न्यूज आली तरच, रेड डील वगैरे काही आलं तरच, किंवा मग 26,040. जर काही न्यूज नाही आली आणि टेक्निकली आपण वरती जातो तर 26,040 हे फायनल. सध्या चित्र नाही आहे की 920 ब्रेक होईल, पण जर काही न्यूज आली तर आपल्याला या लेवलचा उपयोग होऊ शकतो. आता मार्केटमध्ये दुसरी कन्फ्युजन क्रिएट करणारी जी गोष्ट आहे ना, ती आहे बँक निफ्टी. म्हणजे कन्फ्युजन क्रिएट करणारी का म्हणतो मी, कारण का निफ्टी आपल्याला जे आहे ना ते निगेटिव्ह जाताना दिसते, परंतु बँक निफ्टी पॉझिटिव्ह असलेलेच आपल्याला गेल्या काही दिवसापासून पाहायला मिळते. ही रेड कॅन्डल निफ्टीबरोबरच होती, परंतु निफ्टी एवढा पर्सेंटेज फॉल पाहिला तर नव्हता. आणि या कॅन्डलला जिथे निफ्टीमध्ये आपल्याला एक डोजी फॉर्मेशन पाहायला मिळेल, बँक निफ्टीमध्ये ग्रीन कॅन्डल बनताना पाहायला मिळते. आणि बँक निफ्टी अगदी 0.40% किंवा 0.50% 40-50% डाऊन आहे टॉपपासून, म्हणून बँक निफ्टीमध्ये जास्त चान्सेस आहेत अपसाईड. मग डाऊन साईडचे ट्रेड जर प्लॅन करायचे असतील तर तुम्ही निफ्टीला प्रेफरन्स देऊ शकता, आणि अपसाईडचे ट्रेड प्लॅन करायचे असतील जर काही न्यूज आली तर बँक निफ्टीला प्रेफरन्स देऊ शकता. बँक निफ्टी आपला जो ATH आहे तो बेटर करण्याचा प्रयत्न या आठवड्यामध्ये करू शकते. पण याच्यासाठी तुम्हाला निफ्टीची साथ पाहिजे. म्हणजे कसे, निफ्टी पॉझिटिव्ह जरी नाही झाली तरीही चालेल, पण निफ्टी कन्सोलिडेशन फेजमध्ये राहिली पाहिजे. म्हणजे 25,600च्या खालचं क्लोजिंग नाही पाहिजे, लक्षात ठेवा. 25,600च्या खालचं क्लोजिंग नाही पाहिजे. त्याच्यावरती मग ते 700 असू द्या 750, त्या 200-300 पॉईंटच्या रेंजमध्ये जरी निफ्टी राहिली ना, तरी बँक निफ्टीमध्ये आपल्याला वरती सगळ्यात महत्त्वाची लेवल असणार आहे 60-300. जसं 60-300च्या वरती क्लोजिंग येईल, मग त्यानंतर तुम्हाला 60
750 800 ही एक लेवल आहे आणि 61,350 या लेवलमध्ये राऊंड फिगर 61,000 पकडू शकता, पण 61,350 पर्यंतचा प्रवास आपल्याला पाहायला मिळू शकतो. अपसाईडचे या लेवल आहेत. डाऊन साईड बँक निफ्टीमध्ये खूप मोठी दिसत नाही आहे, सध्या तरी खूप मोठी दिसत नाही. हा पण जर निफ्टी डाऊन साईडला जाते ना, तर बँक निफ्टी त्या प्रमाणामध्ये खाली येताना पाहायला मिळणार आहे. मग इम्पॉर्टंट सपोर्ट जो आहे ना आत्तासाठी बँक निफ्टीसाठी, तो आहे 59,750 800 ही जी लेवल आहे. जोपर्यंत याच्या खाली जात नाही, कोणत्याही कंडिशनमध्ये सेलिंगचा विचार ॲटलिस्ट बँक निफ्टीमध्ये करायचा नाही. जर 59,750 जर ब्रेक होताना पाहायला मिळते, तर मग त्याच्यानंतर 59,400 ही एक लेवल आहे, 59,150 ही एक लेवल आहे आणि 58,800 पर्यंतचा प्रवास आपण पाहू शकतो डाऊन साईडला. म्हणून म्हणतोय, जर अपसाईडला मार्केट जात असेल तर निफ्टी प्रेफरन्स असणार आहे आणि डाऊन साईडला मार्केट जात असेल तर अपसाईडला मार्केट जात असेल तर बँक निफ्टी आपला प्रेफरन्स असला पाहिजे. बँक निफ्टीमध्ये खूप जास्त चान्सेस आहेत की नवीन हाय या वीकमध्ये लागू शकतो, पण कधी जर निफ्टी साईडवेज राहिली तर, ॲटलिस्ट साईडवेज, अपसाईड आली तर मग काही विषयच नाही, पण ॲटलिस्ट साईडवेज राहायला पाहिजे. 25,600च्या खालचं क्लोजिंग आपल्याला निफ्टीमध्ये या आठवड्यामध्ये नाही पाहिजे डेली बेसिसवरती. जर नाही आलं तर बँक निफ्टीमध्ये मग आपल्याला चांगले अपसाईडचे ट्रेड पाहायला मिळते. आणि आता दुसरा महत्त्वाचा विषय राहिला, प्री बजेट जे मुवमेंट सुरू होते ना आपली 10-15 दिवस अगोदर आपल्याला पाहायला मिळते, पण आत्ता मार्केटमध्ये खूप जास्त कन्फ्युजन आहे. त्यामुळे कमीत कमी बुधवार किंवा गुरुवारपर्यंत जे बजेटसाठीचे ट्रेड असतात किंवा बजेटसाठीचे जे काही प्लॅनिंग असते ना, ते बुधवार किंवा गुरुवारपर्यंत करू नका. कदाचित या 1-2 दिवसामध्ये सोमवार मंगळवार बुधवार काहीतरी ट्रेड डीलविषयी न्यूज येईल किंवा इतर काही जर न्यूज आली तर त्या पद्धतीने आपण प्लॅनिंग करू. मी डेली अनालिसिसमध्ये त्यावरती डिस्कस करेलच, पण आत्ता सध्याला तसं काही प्लॅनिंग करू नका. कारण का या लेवल कितीही आपण डिस्कस केल्या तरी हा जो वीक आहे ना, तो कन्फ्यूज करणाराच असू शकतो, हे लक्षात ठेवा. न्यूजवरती रिॲक्ट मार्केट करताना पाहायला मिळेल, कारण का ग्लोबल मार्केटचा जास्त इम्पॅक्ट पाहायला मिळत नाही आपल्याला, परंतु ज्या काही न्यूज येत आहेत, म्हणजे ट्रम्प त्या भारताविषयी जे काही बोलतं, इराणविषयी असेल, त्याच्यावरती तिथे काम करणाऱ्यांचं सँक्शन असेल किंवा चाबाहार पोर्टचं काल परवा जे काही आपल्याला ऐकायला मिळते, तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला मार्केटवरती बऱ्याच प्रमाणामध्ये पाहायला मिळू शकतो. जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खरंच सबस्क्राईब करून ठेवा. कदाचित आता आपण पुन्हा एकदा पूर्वीसारखे रेग्युलर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. सध्याला आवाज थोडा खराब आहे, त्यामुळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते जाणवलं असेल, पण सोमवारपासून मंगळवारपासून आपले रेग्युलर व्हिडिओ सुरू होतील. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि कीप ट्रेडिंग.